व्हिडिओवरती क्लिक केला आहे म्हणजे नक्कीच हे तर स्पष्ट झालं की तुम्हाला हा टॉपिक शिकायचा आहे. आणि आता इथून पुढची जिम्मेदारी माझी असेल की हा टॉपिक मी किती सोप्या पद्धतीने आणि किती साध्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे काय, ते किती पद्धतीने सॉल्व्ह करता येतं, त्याच्यामधले चल काय असतात, त्याचे अवयव काय असतात, हे सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर वर्ग समीकरण सॉल्व्ह करण्याच्या ना 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातली एक पद्धत म्हणजे अवयव पद्धत पाहणार आहोत. आता अवयव पद्धत म्हणजे काय, ती कशी, ते कशा प्रकारे ती सॉल्व्ह केल्या जाते, ती कशी यूज केल्या जाते वर्ग समीकरण सॉल्व्ह करण्यासाठी, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला अवयव पद्धत ही सोप्या भाषेत आणि एकदम सरळ भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल. अशाच प्रकारचे भरपूर टॉपिक्स आपण गणितावरची घेऊन येत असतो. तर चला तर सुरू करूया आजच्या टॉपिकला. तर अवयव पद्धत. आता वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरण म्हणजे काहीच नाही, शब्दातच लपलेले वर्ग. म्हणजे ज्या समीकरणामध्ये चलाचा घातांक हा मोठ्यात मोठा 2 असतो, 2 म्हणजेच वर्ग असतो, त्या समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणतात. आता बघा अवयव पद्धत. अवयव म्हणजे वर्ग समीकरणाचे हे साधारण रूप आहे. ax² + bx + c = 0 हे त्याचं साधारण रूप आहे. त्यामधला हा जो bx असतो ना, bx याचे तुकडे पाडणं आणि चलाची किंमत काढणं, याच पद्धतीला अवयव पद्धत म्हणतात. आता अवयव कसे पाडायचे ते लक्षात घ्या, एका उदाहरणात समजून घेऊ आपण. चला तर येऊया उदाहरणाकडे. तर आता बघा आपल्या उदाहरणामध्ये ना आपण उदाहरण घेतलेलं आहे x² - 15x + 54 = 0. तर जेव्हा तुम्ही हे साधारण रूप आणि हे वर्ग समीकरण कम्पेअर करताना त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतील. तर बघा इथे x² आहे, इथे x² आहे, इथे x आहे, इथे x आहे, बरोबर 0 बरोबर 0. आणि तुम्ही जर लक्ष देऊन जर बघितलं तर a b c हे जे कॉन्स्टंट आहेत ना तसेच कॉन्स्टंट या आपण उदाहरणार्थ इथे काही नाही आहे, म्हणजे 1 आहे, b च्या जागी -15, c च्या जागी 54. तर जर आपण आता हे उदाहरण सोडवायचं कसं बाबा, मग ह्याचे अवयव कसे पाडायचे. तर जेव्हा बी उदाहरण सोडवायला घ्याल तेव्हा c म्हणजे हा शेवटचं पद आणि a ह्या दोघांचा आधी करायचा गुणाकार. तर गुणाकार केल्यावर काय येईल आपण बघूया. तर 54 आणि a काय, 1 गुणिले 1 काय होईल रे बाबा, 54. ठीक आहे. आता पाडायचे आपल्याला 54चे अवयव. 54चे अवयव कसे पाडायचे त्याचा एक क्रायटेरिया आहे. काय करायचं, असे 2 संख्या बघायच्या ज्यांचा गुणाकार 54 येईल, पण जर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर ती b एवढी येईल, म्हणजे -15 एवढी येईल. अशा कोणत्या 2 संख्या आहेत, तर चला अवयव पाडू. 54चे अवयव काय होतील, 27 दुने 54, दुसरा 9 सखी 54. हे 2 हे असे अवयव त्याचे पडतात. आणखी एक पडतो 54 गुणिले 1 म्हणजे 54. पण 2 कंडिशन आहेत, ह्या दोघांचा गुणाकार तर 54 येतो, पण त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर 15 येतं का. चला बघू. 27 मधून 2 गेल्यावर काय येईल, 25 म्हणजे 15 नाही. 9 आणि 6 यांची जर बेरीज केली तर 15 येऊ शकतं. 54 आणि 1 ची बेरीज केली 55 येतं, वजाबाकी केली 53 येतं. म्हणजे आपले अवयव कोणते असतील, 9 आणि 6. पण आता जेव्हा आपण अवयव तर भेटले आपल्याला ज्यांचा गुणाकार येतोय c एवढा म्हणजे 54 आणि त्यांची बेरीज येते 15. आता काय करायचं, याच्यानंतर 9 आणि 6 लिहून घ्यायचे. काय करायचं, ते 4 वेळेस लिहून घ्यायचे. 9 6 9 6 9 6. जेव्हा आपण हे 4 वेळेस लिहून घेतो तेव्हा दुसरी एक क्रिया करायची, या सगळ्यांना चिन्ह द्यायचे. पहिले द्यायचे प्लस प्लस, नंतर मायनस मायनस, नंतर प्लस मायनस, नंतर मायनस प्लस. 4 गोष्टी झाल्या. आता काय करायचं, आपल्याला तर माहितीच आहे 9 आणि 6 किती झाले, 15. आता -9 आणि -6 जेव्हा 2 वजाचे चिन्ह येतात तेव्हा त्यांची बेरीज होते, म्हणजे 9 6 15, पण चिन्ह मोठ्या संख्येचे म्हणजे 9 -15. आता जर आपण केलं 9 आणि 6, आता ह्या अधिकचे 9 आणि वजाचे 6 म्हणजे ह्यांची होणार वजाबाकी. तर इथे काय होणार, 9 मधून 6 गेले तर 3. आणि आता -9 आणि -6 बरोबर -3. तर बघा उदाहरण जसं बघितलं आपण, गुणाकार 54 पाहिजे, पण बेरीज किंवा वजाबाकी किती पाहिजे, -15. नुसते 15 नाही, -15. तर हे जेव्हा आपण अवयवावरती वेगवेगळ्या क्रिया केल्या तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला -15 कुठं भेटले, इथे. म्हणजेच आपल्याला आता हे अवयव आपल्याला त्या समीकरणामध्ये वापरायचे आहेत. ते कसे वापरता येतील, ह्या अवयवाला काय करायचं, -9 ला x लावायचं आणि ह्या -6 ला पण x लावायचं आणि हे अवयव आपल्या समीकरणात मांडायचे. आता कसे मांडायचे बघा, समीकरण लिहून घेऊ.
एक्सचा वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर काय 0. आता आपल्याला काय करायचे, हे दोन अवयव या 15च्या जागी मांडायचे. बघा एक्सला एक्स वर्ग वजा 15ला कसं लिहिता येईल, वजा 9x वजा 6x अधिक 54ला 54 जशाल तशी 0ला 0. आता बघा, आता खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्ष देऊन ऐका, मध्ये कुठेही स्किप करू नका, नाहीतर पूर्ण कन्सेप्ट तुमचा चालल्या जाईल. आता बघा, ह्या एक्स स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो का रे, एक्स इंटू एक्स, हो लिहू शकतो. ह्या वजा 9x ला असं लिहू शकतो का रे आपण, वजा 3 गुणिले 3 गुणिले x, हो. इथे असं लिहू शकतो का रे आपण वजा 6ला, वजा 3 गुणिले 2 गुणिले x, हो लिहू शकतो. ह्या वजा या 54ला आपण असं लिहू शकतो का रे, 3 गुणिले 3 गुणिले 2, हो लिहू शकतो बरोबर 0ला 0. ठीक आहे. आता बघा, हा एक ग्रुप, ह्या दुसऱ्या वजा 9x लिहिले पाडलेला आपण हा एक ग्रुप, वजा 6x पाडलेला हा एक ग्रुप आणि 54चा हा एक, असे 4 ग्रुप पडले. आता बघायचं, पहिले 2 ग्रुप आणि नंतरचे 2 ग्रुप हे घ्यायचे. आता बघा, आपल्याला ह्या 2 ग्रुपमध्ये काही काही सारख्या गोष्टी दिसत आहेत. इथे x दिसते, इथे पण x दिसते, इथे x आहे परत इकडे नाही, म्हणजे ह्या 2 ग्रुपमध्ये जे सारखं आहे ना ते आपल्याला बाजूला घ्यायचे. इथं काय सारखं आहे, x, दुसरं काय आहे का ह्यांच्यात सारखं नाही, तर ब्रॅकेटमध्ये उरलेल्या गोष्टी ब्रॅकेटमध्ये लिहायच्या. इथं काय उरले, एक x इथे घेतला, इथं काय राहिला x, वजाला वजा, इथून x काढला होता, काय राहिले 3 गुणिले 3 म्हणजेच किती 9. ठीक. आता बघा, हे वजाला वजा जशाल तसं. आता हा जो ब्रॅकेट आलाय ना, हा जशाला तसा इकडे घ्यायचा, x वजा 9. ठीक आहे. आत्ता राहिल्या गोष्टी ह्या दोघांमधून कॉमन घ्यायच्या. ह्या दोघांमधून हा ब्रॅकेट काढला इनडायरेक्टली, म्हणजे ह्याच्यातून आणि ह्याच्यातून ह्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत आणि कॉमन काढलेल्या गोष्टी इकडे लिहायच्या. त्याच्यात कॉमन काय आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे एक 3 बाहेर येणार. ठीक आहे. त्याला पण आपण एक वेगळा ब्रॅकेट देऊ. इथं 2 आहे, इथं 2 आहे, गुणिले 2. आणखी काय आहे का सेम, नाही, बरोबर 0. आता बघा, एक्सला x वजा 9ला 9, वजाला वजा, 3 दुने 6, x वजा 9 बरोबर 0. आता काय करायचं, इथे 2 ब्रॅकेट सारखे आहेत, त्या दोघांमधला एक घ्यायचा, x वजा 9, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ह्या उरलेल्या गोष्टी x वजा 6 बरोबर 0. आता बघा, आता काय करायचं, उत्तर तुमचं इथंच भेटलं तुम्हाला, 2 ब्रॅकेट गुणिले मध्ये गुणाकारात जर भेटले आणि बरोबर 0 झाले, तुमचं उत्तर इथे झालं. पण ह्याला आणखी खाली सॉल्व्ह करता येतं. कसं, हा पहिला ब्रॅकेट x वजा 9 बरोबर 0 किंवा दुसरा ब्रॅकेट x वजा 6 बरोबर 0. आता ह्याला आणखी जर सॉल्व्ह केलं आपण, x बरोबर वजाचे 9 इकडे जाऊन 9 किंवा x बरोबर 6. आलं लक्षात, म्हणजे आपल्याला x च्या 2 किमती भेटल्या. आता तुम्ही म्हणाल किमती तर 2 भेटल्यात, पण हे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं कळणार, सोपी पद्धत आहे. ही किंमत घ्यायची, या समीकरणात टाकून द्यायची, नंतर ही डावी बाजू सॉल्व्ह केल्यानंतर बघायचं की आपलं उत्तर 0 येतंय की नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस काय करायचं, पुन्हा नंतर ही किंमत घ्यायची आणि परत समीकरणात टाकायची आणि परत समीकरण सॉल्व्ह करायचं आणि डावी बाजू बघायचं उजव्या बाजू एवढी येते की नाही, मिळून जाईल. तुम्हाला एक मी सरळ सॉल्व्ह करून दाखवतो. आपण ही पहिली किंमत घेऊ. आपलं समीकरण काय होतं, x स्क्वेअर वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता ह्या x च्या जागी काय करायचं, आपल्याला 9 ठेवायचे. बघा, आता x च्या जागी 9 वर्ग वजा 15, x च्या जागी 9 अधिक 54 बरोबर 0. याला पूर्ण नंतर सोडवल्यानंतर काय येईल, 9चा वर्ग 81 वजा 15 गुणिले 9 काय येतं, 9 5 45ला 5, 4 9 1 9 4 13, 135 अधिक 54 बरोबर 0. आता बघा, 81 आणि 54 किती होतात, 4 आणि 1 5, 8 आणि 5 13, 135 वजाचे 135 जशाला तसे बरोबर 0. 135 मधून 135 गेले, 0 बरोबर 0. आलं का, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजे तुम्ही जी किंमत काढली आहे x बरोबर 9 ही किंमत योग्य आहे. सेम तुम्ही ही x बरोबर 6 टाकून बघू शकता आणि तुम्ही तुमचं उदाहरण चेक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. असे भरपूर साऱ्या व्हिडिओज आपण सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, गणितातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि
पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्ग समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत कोणती, जिला की म्हणतात पूर्ण वर्ग पद्धत. त्याच्यानंतर आणखी एक पद्धत आहे तिसरी, ज्याला म्हणतात सूत्र पद्धत. ह्या तिन्ही पद्धती आपण समजून घेणार आहोत. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.